मोशीमधल्या दुर्घटनेमध्ये 9व्या कामगाराचाही मृतदेह सापडला। 14 जणांना सुखरूप वाचवलं। 81 तासानंतर शोधकार्य थांबवलं। दोषींवर कारवाई होणार का याकडे लक्ष। अकोल्यात सोयाबीन न उगवल्याने बुस्टर आणि रवी सीड्स या 2 बियाणे कंपन्यांवर फौजदारी गुन्हे दाखल। 1000 शेतकऱ्यांकडून तक्रार। अमरावतीनंतर अकोल्यातही थेट कारवाई। नंदुरबारच्या शहाद्यातल्या समाज कल्याण विभागाच्या वसतिगृहात जेवणातून 22 विद्यार्थ्यांना विषबाधा। 8 विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक। जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षकांनी दिली वसतिगृहाला भेट। हैदराबादमध्ये पोक्सोच्या आरोपीकडून 6 जणांची हत्या। आरोप करणाऱ्या 16 वर्षाच्या मुलीसह कुटुंबातल्या 3घांचा खून, तर स्वतःची पत्नी आणि 2 मुलांना रागाच्या भरात संपवलं। अली खामेनेई आणि इतर नेत्यांच्या हत्येचा बदला घेणार। खामेनेईंच्या दफनानंतर मोजदबांची धमकी। अमेरिकेला मदत करणाऱ्यांनाही ठार करणार असा इशारा। इंग्लंड विरुद्धच्या 5व्या T20 सामन्यातही भारताचा 56 धावांनी पराभव। वर्ल्ड कप जिंकल्यानंतर सलग 7 T20 सामन्यात भारताचा पराभव। सलग 2 मालिकाही व्हाईट वॉशनं गमावल्या। इंग्लंडही फुटबॉल वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये। अतिरिक्त वेळेत नॉर्वेवर गोल नोंदवून रोमहर्षक विजय। निर्धारित वेळेत झाली होती 1-1 अशी बरोबरी।